नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. किस्से कहानियां विद भिंगारियार्क. आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि रील स्टार ज्यांना परिचयाची सुद्धा गरज नाही. आपण सर्व त्यांच्याशी परिचित आहात असे अभिनेता आणि रील स्टार श्री किशोरजी अग्रवाल साहेब आज आपल्या मुलाखतीसाठी या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये आले. नमस्कार. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे वाटतात, कारण खूप दिवसापासून तुमच्या रील्स बघतो आणि अनेक जण मला सांगत असतात की अग्रवाल साहेबांचे विनोद एक वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या धाटणीचे असतात आणि खरं म्हणजे चालू घडामोडीवर तुम्ही विनोद करतात, चालू राजकीय परिस्थितीवर, आणि अत्यंत मार्मिक पद्धतीने ते विनोद तुम्ही हाताळतात. खरंच खूप सुंदर कला तुमच्यामध्ये आहे आणि ते व्हिडिओ चे चाहते पण खूप आहेत. तर मला असं विचारावंसं वाटतं सर, ह्या चालू घडामोडीवरती तुम्हाला हे विनोद सुचतात कसे? सर, काही काही वेगवेगळे प्रसंग असतात, टीव्हीवर न्यूजमध्ये कळतात किंवा अजून कुणाकडून कळतं. मग त्याच्यावर आपण ते चालू घडामोडीवर त्याच्यावर कळतो. काही राजकारणाचे असतील, कुणाला वाईटही वाटू नये किंवा जाती धर्मावर नाही, अशा वेगळ्या पद्धतीनं ते आम्ही करतो. की तुम्ही जे काही आता रील्स खूप सारे तुमचे फेमस झाले, त्याच्यापैकी असं कधी झालं का तुम्हाला रील्स करताना विषय आठवला नाही आणि अचानक एक विषय आठवला आणि त्या विषयावरती तुम्ही अचानक रील्स बनवून टाकली आणि ती खूप व्हायरल झाली? असं होतं ना सर, काही काही गोष्टी अचानक कालच झाल्या एखाद्या राजकारणाच्या किंवा अजून कशाबद्दल, तर लगेच आम्ही आज काढून टाकून देतो. तो विषय चालू असतो चालू घडामोडीवर, त्याच्यामुळे तो लगेच व्हायरल होतो. म्हणूनच तुम्हाला चालू घडामोडी हे तुमचं नाव सुद्धा आहे. हो, म्हणजे तुम्हाला बरेच जण चालू घडामोडी आलेत असं सुद्धा म्हणतात. बरोबर. तुम्ही एक म्हटले होते की ज्यावेळेस कोविडचा काळ होता, कोविडच्या काळात कुठल्या तरी टी शर्ट वरती तुम्ही सर्टिफिकेट छापले होते. ते अशा दोन गोष्टीचे रील्स होत्या ज्या अचानक काढल्या. एक तर कोविडचं सर्टिफिकेट होते, रेल्वेमध्ये सगळीकडे कंपल्सरी होते. तर त्यावेळेस मला अचानक लक्षात आलं की टी शर्टवर आपण प्रत्येक वेळी सर्टिफिकेट कुठं ठेवायचं, काय करायचं, एक विनोद निर्माण करण्यासाठी मी टी शर्टवर दोन सर्टिफिकेट, एक नंबर पहिला आणि दुसरा, हे दोन टी शर्टवर छापले. दोन सर्टिफिकेट. हा, मग चर्चगेटला गेल्यावर तिथं मला ते इन्स्पेक्शन केलं, हे दाखव सर्टिफिकेट. तर आम्ही ते टी शर्ट काढला आणि म्हणलं हे पहिला डोस आणि हे दुसरा डोस असं. आणि दुसऱ्या वेळेस 75 वर्षाच्या वर एस टी महामंडळानं प्रवास फ्री केला होता 75 वर्षाच्या वयस्करांना. तर ते बऱ्याच जणांना माहित नव्हतं. तर मला ते लक्षात आलं, मी त्याबद्दल लगेच नवीन रील तयार केली. तर कुठं चालले, गायच्या आणायला संगमनेरला चालले, इकडं 5 रुपयाला आहे, तिकडं म्हणजे इकडं 10ला आहे, तिकडं 5ला. त्याबद्दलची मी रील एक अचानक केली होती आणि त्या रीलमुळे लोकांना लक्षात आलं की 75 वर्षाच्या ज्येष्ठांना प्रवास फ्री केलेला आहे. म्हणजे तोपर्यंत कुणाला जास्त माहित नव्हतं. बरोबर. म्हणजे हा एक महत्वपूर्ण मेसेज तुम्ही त्या विनोदी व्हिडिओतून दिला. बरोबर. जे की बऱ्याचशा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना माहित नव्हतं की 75 वर्षानंतर एसटीचा पास फ्री आहे. बरोबर. हे तुमच्या रील्सचा असा सामाजिक सुद्धा फायदा झालेला आहे लोकांना. नक्कीच. आणि खूप खळखळून हसवतात माणसाला. तुम्ही आता जे काही रील स्टार आहात, अभिनेता आहात, या अगोदर तुम्ही काय होत? माझं औषधीचं होलसेलचं काम होतं. अच्छा. ते मग कालांतराने ते एक्सपायरी आणि हे ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतो. ते थोडे वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स होते मार्केटिंगचे वगैरे. अच्छा. मग ते बंद करून मी प्लास्टिकच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलो. अच्छा. प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स वगैरे बनवतात, त्याची मार्केटिंगचे वगैरे चालू आहे. सध्याही चालू माझं ते, पण ते सध्या कमी प्रमाणात आहे. कारण सध्या सोशल मीडियाचा माझा व्यवसाय चालू केल्यामुळे मला तिकडं माझा माल पडलेला आहे. कुणाचा फोन आला, कॅश आली तर मी ट्रान्सफर करतो. बाकी माझं हे जाहिरातीचा, चित्रपटाचे हे सध्या हे कामं चालू आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर वेगळ्या व्यवसायात होता, त्याच्यानंतर तुम्ही अचानकपणे कसं वाटलं तुम्हाला की आपण आता व्यवसाय करतोय आणि मी आता रील बनवली पाहिजे, मी अशा पद्धतीने विनोदी रील निर्माण केली पाहिजे, असं तुम्हाला असं कसं अचानक वाटलं? नाही, असं मला अचानक वगैरे कधी वाटलं नाही. लॉकडाऊन मध्ये विनोदाचं तर मला लहानपणापासूनच ते म्हणतो आपण किडा आहे, तो आहे. पण लॉकडाऊन मध्ये टिकटॉक मध्ये व्हिडिओ टाकायचो. बरोबर. टिकटॉक बंद झालं. मग आम्ही रात्रभर शोधून त्याच्यावर स्टडी करून मग आम्ही आमचे स्वतःचे टाकणं सुरू केले. मग त्याच्यावर रिस्पॉन्स मिळाला, व्हायरल झाले. मग तेव्हापासून मग आम्ही ते रील्सचं मला आपल्याला नाद लागला. म्हणजे टिकटॉकच्या काळापासून तुम्ही त्या ठिकाणी विनोद निर्मिती करतायत, तुमच्या रील्स तयार करत होता. उलट मला ते टिकटॉक बंद झाल्यामुळे फायदा झाला. टिकटॉक मध्ये ते इनबिल्ट असायचे, काही काही समोरचे असायचे, त्याच्यावर नुसतं होट हलवून आपण आपले ते करायचं. पण हे मला माझं स्वतःच आपले जे विचार आहेत दुसऱ्यासमोर मांडण्यासाठी
बरोबर. ते बंद झाल्यामुळे मला फायदा झाला. स्क्रिप्ट दुसऱ्याची असायची, आवाज दुसऱ्याचा असायचा, हा. फक्त तुम्ही लिपसिंग करायची, Lip-sync करायचं. एक मुवमेंट करायची. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा एक स्क्रिप्ट तयार केली, स्वतःची विनोद तयार केले आणि ते लोकांना अधिक भावले. हा नक्कीच भावलेले. आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर तुमचा चाहता वर्ग आहे. मला वाटतं फेसबुकवरती तुमचे काहीतरी 2 लाख पर्यंत फॉलोअर असतात, फेसबुकवर 4 लाख आहे. 4 लाख फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर 1.5 लाख फॉलोअर्स हा. आहेत, युट्यूबला तुमचं एक वैयक्तिक चॅनल आहे अग्रवाल किशोर कॉमेडी किडा 1,20,000 फॉलोअर आहे त्याला. आणि आमचे प्रेक्षक ते बघू शकतील. हो हो बघू त्याच्यावरती शकते. जुने व्हिडिओ सर्व आहेत आपले. सगळे टोटल आहे. त्याला सबस्क्राईब केल्यावर त्याला पूर्ण सुरुवातीपासूनचे सगळे पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. अच्छा. युट्यूबचं नाव आहे अग्रवाल किशोर कॉमेडी किडा, इंस्टाग्रामचं आहे अग्रवाल किशोर आणि फेसबुकला सेम नाव आहे अग्रवाल किशोर. सोशल मीडिया आज आला, वेगवेगळे मीडियाज आलेत, वेगवेगळे चॅनल्स आलेत, पण जेव्हा चॅनल नव्हते, मीडिया नव्हता, त्यावेळेस तुमची जी ही भूक आहे विनोदाची, ही तुम्ही कशी पूर्ण करायची? जेव्हा थोडक्यात मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही कॉलेजला होतात, शाळेत होतात, या काळामध्ये सुद्धा तुमच्या मध्ये हा किडा होता का? मला असं हा म्हणायचं. किडा सर लहानपणापासूनच आहे. अच्छा. कोणी काय बोललं तर त्याला लगेच आपण ते हजेरी जबाबी सारखं मला ते उत्तर देण्याचं आपोआप अच्छा. होतं ते. आणि मग असं ग्रुपमध्ये बसताना जोक्स असू द्या किंवा अजून कोणी काय बोललं तर त्याला लगेच हे करायचं, ते आधीपासूनच आहे ते. मला आमच्या मित्रामध्ये सगळेजण डीके नावानं ओळखतात, दादा कोंडकेच्या. अच्छा अग्रवाल किशोर म्हणून फार कमी ओळखतात मित्रामध्ये, ते डीकेच म्हणतात मला सगळे. अच्छा. असं. तर म्हणजे थोडक्यात मित्रांमध्ये तुम्ही चांगले फेमस होता. हो हो मित्र-मैत्रिणीमध्ये भरपूर. आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही थोडक्यात एक कॉमेडी व्यक्तिमत्व म्हणून तुमचं नाव होतं. तुम्हाला हो. डीके म्हणायचे, दादा कोंडके म्हणायचे. तर तुमच्या काळामध्ये जी काही इंडस्ट्री होती, फिल्म इंडस्ट्री, तर तुम्ही कोणाला तरी फॉलो करत असाल, म्हणजे एखाद्या अभिनेत्याला, एखाद्या कॉमेडी कलाकाराला, तर थोडंसं तुमचं कोणता अभिनेता तुम्हाला आवडायचा? नाही, मला मराठीमध्ये दादा कोंडकेचं फार आवडायचं. त्यांचे प्रत्येक चित्रपट पाहिलेले मराठी. अच्छा. हा, त्यांची बोलायची शैली वगैरे, त्यांचे गाणे ते फार मला चांगले अच्छा. आवडतात. म्हणजे हा. तुम्ही दादा कोंडकेचे खास फॅन. हो. आणि हिंदीमध्ये? हिंदीमध्ये मग आमचे जुने कलाकार जे मिथुन आहे, अमिताभ बच्चन आहे, धर्मेंद्र आहे, हा हा. शत्रुघ्न सिन्हा आहे, हे आमचे त्या काळातले सगळे 5-6 लोक होते त्यावेळेसचे, सगळे आवडते होते तुमच्या त्यावेळेस. कॉलेज जीवनामध्ये किंवा जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला होता, तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण एका अभिनेता बनावं, असं मनात कुठेतरी होती की इच्छा? लहानपणापासून इच्छा होती. मी अगोदर प्रयत्नही केला, वडिलांचा विरोध होता, पण त्यावेळेस प्लॅटफॉर्म तिथपर्यंत जाणं, एक सोशल मीडिया नव्हता, हो तिथपर्यंत पोहोचणं फार अवघड होतं. एक 10-15 मासिक यायचे फक्त, ते बरोबर. मासिकच्या थ्रू आपल्याला जाता येत नव्हतं किंवा त्यावेळेस फार अवघड होतं पोहोचणं. काही थोडाफार कधी प्रयत्न केला तुम्ही? केला भरपूर. अच्छा. मुंबईला गेले? हा, मुंबईलाही जाऊन आलो, पण तिथं कुणाची भेट झाली नाही, लिंक लागली नाही मला अच्छा. पोहोचण्यासाठी कुठपर्यंत म्हणजे जायचं ते. थोडक्यात या कलाकाराची, हा कलाकार जो आहे किशोर अग्रवाल, यांना मनात पहिल्यापासून इच्छा होती की मी एक कलाकार व्हावं, मोठा युट्यूबमध्ये किंवा कुठेतरी माझं नाव व्हावं, चित्रपटात मी यावं. परंतु काळ त्यांच्या कलेला आज इतक्या मोठ्या प्रेक्षकांच्या समोर घेऊन आलेला आहे आणि त्यांची कला लोक बघतायत. कुटुंबामध्ये पण तुम्ही असे विनोद करता? हा, कुटुंबामध्ये बी विनोद चालतात. माझी मिसेस बी विनोदी स्वभावाची आहे. अच्छा. मुले 3 मुलं आहेत, तर ते विनोद वगैरे करतात. अच्छा. म्हणजे तुमच्या फॅमिली सोबत पण तुम्ही रील्स तयार करता? हो. नाही, फॅमिली सोबत करत नाही. हा. मुलगा पुण्याला असतो, 2 सगळ्यांचे लग्न झालेले आहे, तर मेन मिसेस असतो फक्त. अच्छा. म्हणजे त्यांनाही आवडतं, तुम्ही त्यांनाही आवड आहे. की आजकाल जे आपण सोशल मीडिया बघतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा वापर सुरू झालाय. चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टी लोक त्यातून पसरवत आहेत, शेअर करत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडिया चांगलंही आहे, पण लहान मुलांना सध्या फार त्याचे विचित्र परिणाम होतात. कारण लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन सगळे स्टडीज वगैरे होत्या, त्यांची ती मोबाईलची सवय लागली. तर लहान मुलांना त्यांच्यापासून दूरच ठेवायला पाहिजे. काहीतरी एक पुढं शिक्षण वगैरे होईपर्यंत त्याचे डोळ्याचे आजार हे ते भरपूर होतात. पण सोशल मीडियावर काही काही गोष्टी चांगल्या असतात. पण आजकाल ते गाणे, स्त्रियांचे विचित्र हावभाव, नाचणे वगैरे, ह्या काही काही गोष्टी आहेत त्या योग्य वाटत नाही. याच्यावर फेसबुकनं, व्हॉट्सअपनं या लोकांनी त्याच्यावर काहीतरी बॅन आणायला पाहिजे. तर यावर अग्रवाल साहेब तुम्ही एखादी रील्स बनवली का कधी? नाही, यावर काही रील बनवली नाही. तर आमची विनंती तुम्हाला की तुमच्या रील्सच्या माध्यमातून, कारण तुमचे खूप चाहता वर्ग आहेत, या रील्सच्या माध्यमातून जे काही लहान मुलं आहेत किंवा जे काही याच्यापासून दूर राहिले पाहिजेत, अशा लोकांसाठी एक संदेशपर तुम्ही रील बनावी अशी आमची इच्छा आहे.
ठीक आहे, बनवल सर, नक्की बनवल तुमचा. हा, आणि आमचे प्रेक्षकही खुश होईल, तुमच्याही प्रेक्षकांना ती गोष्ट आवडेल. दुसरं असं की मी जसं सांगितलं आता की सोशल मीडियाचा वापर वाढलाय आणि यातून काय झालं की कुटुंबामधला एक संवाद कमी होत चाललाय. तर तुम्हाला काय वाटतं की खरंच सोशल मीडियामुळे संवाद कमी झाला की याला काही इतर कारण आहे की सोशल मीडिया वापरूच नाही? सोशल मीडिया वापरायला पाहिजे, पण त्याचे वेळेचं बंधन पाहिजे. संध्याकाळी आपण गेट टुगेदर सारख्या घरी जेवण एकत्र करायला पाहिजे, टीव्ही वगैरे पाहायला पाहिजे, दिवसभराची चर्चा वगैरे करायला पाहिजे. बरोबर. नाही तर आजकाल आपण घरी बसतो, रील्स सारखं स्क्रोलिंग करत राहतात, कोणाबरोबर बोलणं होत नाही, मग तसंच पडतो, झोपल्यावर रील्स पाहत राहतो, मग तसंच मोबाईल बाजूला पडलो आणि आपण झोपी जातो, कुणाशी बोलणं होत नाही. बरोबर. सकाळी उठलं की मग आपण कामाला किंवा दुकानात तसंच निघून जातो, बरोबर. संवाद होतच नाही कुणाशी, काय नाही, ते ते संवाद वाढला पाहिजे. वाढला पाहिजे. जरी आपल्याला थोडक्यात अग्रवाल साहेबांचं हे म्हणणं आहे की तुम्ही रील्स बघा, तुम्ही सोशल मीडियात जी काही काम असेल तुमचं, महत्वाच्या गोष्टी असतील त्या करा, परंतु सोशल मीडियाचा दुरुपयोग थांबवा आणि त्याचा अतिवापर थांबवा, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होतील, तुमच्या डोळ्याचे आजार होऊ शकतात आणि इतरही गोष्टी घडू शकतात. त्यामुळं सोशल मीडियाचा योग्य वापर बॅलन्स पद्धतीने जर आपण केला तर नक्कीच तो आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा फायदेशीर आहे. जे मुलं तुमच्यासारखे ज्यांना वाटतं की मी पण अग्रवाल साहेबांसारखा फेमस झालो पाहिजे, मी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, तर अशा लोकांना किंवा अशा नवीन जे होणारे कलाकार आहेत, होऊ पाहत आहेत, जे स्ट्रगलिंग आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? या क्षेत्रामध्ये प्लॅटफॉर्म चांगला आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्कोपही चांगला आहे, पण मेहनत घ्यावी लागेल. 2, 4, 5 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते आणि याच्यामध्ये वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. आणि एखादा विषय निवडायला पाहिजे. आता माझा जसा कॉमेडीचा विषय आहे, एखाद्याला शेतीविषयी हे करायला पाहिजे, शेतीमध्ये पेरणी कशी होते किंवा अजून पावसाच्या हवामानाचे. एकदम बरोबर. हा, या गोष्टी आहेत. अग्रवाल साहेब, एकदम महत्वाच्या मुद्द्यात तुम्ही हात घातलेला आहे. आजकालच्या तरुण पिढीला हीच गोष्ट कळत नाहीये. त्यांना वाटतं हा व्यक्ती हिट झाला, हा फेमस झाला, मी असंच त्याची कॉपी केली पाहिजे. तुमचं म्हणणं आहे माणसाने कॉपी न करता तुम्ही ओरिजिनल जे आहात, समजा तुम्ही गावाकडचा एक मुलगा आहे, तो शेती करतो, तिने त्याचे शेतीचे नवनवीन व्हिडिओ टाकले पाहिजेत. बरोबर. तो शेतीत काय पेरतोय, मी हे पेरलं, ते असं उगवलं, त्याच्यानंतर मी कोणते खतं वापरतो, काय वापरतो, म्हणजे त्याच्याकडे जे आहे, त्याच्याकडे जे ओरिजिनल आहेत ते त्यांनी दिलं पाहिजे. जसं तुमच्याकडे जे विनोद ओरिजिनल आहेत, तुमची स्वतःची निर्मिती आहे, तुम्हाला त्यात आवड आहे, तुम्ही त्या गोष्टी दिल्यात, तशाच त्या मुलांनी सुद्धा, शेतकऱ्याने सुद्धा त्याच्या आवडीच्या गोष्टी टाकल्या पाहिजे, म्हणजेच त्या गोष्टी ओरिजिनल वाटतील, खऱ्या वाटतील. त्यामुळे कसं होईल, स्वतःचंही त्यांचं चॅनल वाढेल आणि दुसऱ्या लोकांना माहिती मिळेल, शेतकरी लोकांना काय सध्या कोणतं पीक लावायचं, पाऊस कधी येणार आहे, पेरणी वगैरे, खुरपणी वगैरे केव्हा करायची, या गोष्टीचं. आणि शेती व्यतिरिक्त अजून भरपूर विषय, कोणी ट्रॅव्हल्स बरोबर काढू शकतो, आज मी इकडे गेलो होतो, आज तिकडे गेलो होतो, आज हे पाहिलं, टुरिस्ट बद्दलही आपल्याला माहिती देते, भरपूर विषय. एखादा विषय धरूनच तुम्ही त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे. नाही तर गाणं लावलं, आपण डान्स करायला, त्याला काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. बरोबर. अगदी छान माहिती या ठिकाणी अग्रवाल साहेबांनी अनुभवाचे बोल बोलले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टीने ही सांगितली, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, त्यात यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला 1 आणि 2 दिवसात एका रात्रीत तुम्ही यश मिळवू शकत नाही. साहेबांनी सांगितलं की त्यांना 4 ते 5 वर्ष त्या फील्डमध्ये काम करावं लागले आणि न थांबता, न काही विश्राम घेता ते सतत व्हिडिओ बनत राहिले, सतत लोकांच्या संपर्कात राहिले, तेव्हा आज रोजी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर, आता सर्वजण तुमचे रील्स खूप बघतात, हसतात, आनंद घेतात. बऱ्याच वर्षापासून आपण हे बघतोय, पण आपण आता इथपर्यंतच प्रवास आहे आपला की इथून पुढे काही भविष्यात काही नियोजन आहेत? सर, माझं 1 वर्षापासून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मी पदार्पण केलेलं आहे. माझे 5-6 लोकांशी बोलणं झालेले, चित्रपट साईन केलेले आहेत. त्यापैकी एक चित्रपट पूर्ण झालेला आहे, त्याचं एडिटिंग वगैरे चालू आहे, ते 1-2 महिन्यामध्ये ते थिएटरमध्ये लागेल ते. आणि दुसरा एक हिंदी चित्रपट आहे, त्याचे आताच 10 दिवसाचं शूट आमचं शिर्डीला पार पडलं आणि त्याचे सध्या काम चालू आहे, तो एक 5-6 महिन्यामध्ये येईल. अजून जे बाकीचे आहेत ते आता पावसाळा संपलेला, एक चित्रपट आता शूट वगैरे लागू शकतं त्यांचा. म्हणजे आता रीलचा प्रवास कुठेतरी थोडासा थांबून तुम्ही आता चित्रपटाकडे वळलायत, चित्रपट कलावंत तुम्ही आता झालेत, बऱ्याचशा शूटिंग तुम्ही सांगितलं पूर्ण झाल्यात. या व्यतिरिक्त मी असं ऐकलं की तुम्ही स्क्रिप्ट पण लिहितात? स्क्रिप्टही लिहितो मी, कुणाच्या दुसऱ्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट असतात त्याही मी चेक करून त्याच्यामध्ये काही वाक्यरचना वगैरे करेक्शन करतो त्याच्यामध्ये. म्हणजे या क्षेत्रामध्ये हळूहळू तुम्ही या ठिकाणी नवीन पाऊल टाकायला लागलेत. खूप आनंदायी गोष्टी, खूप आनंदी गोष्ट आहेत का, कारण जे काही बघणार आहेत
त्यांनाही कळेल की या क्षेत्रात सुरुवात कुठून सुरू झाली तुमची आणि आज तुम्ही कुठे पोहोचलात आणि भविष्य पण खूप उज्ज्वल दिसतंय तुमच्या या सगळ्या कामगिरीतून. अग्रवाल साहेब, मला अजून विचारायचं आहे की या सोशल मीडियातून तुम्ही इतके फेमस झालात, लोकांपर्यंत पोहोचलात, लोक तुम्हाला ओळखतायत, तर याचा तुम्हाला आज काय फायदा वाटतो? तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला? याच्यामध्ये फायदाही भरपूर आहेत आणि तोटेही आहेत. अच्छा. फायदे जसं सगळे लोक ओळखतात, फोटो वगैरे काढतात. मी मुंबईला जाणे येणं चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आहे, तर तिथल्या लोकांशी भेट वगैरे होती. तर रेल्वेमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोठमोठे अधिकारी आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांच्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झालेल्या आहेत. अच्छा. असं आहे, तो एक फायदा होतो. आणि तोटा म्हणजे कसं, कामामध्ये असताना लगेच येतात, मग कोणी येत असं फोटो काढायचा आम्हाला, काही केव्हाही टाइम बे टाइम फोन करतात किंवा काही काही गोष्टीचा. आता आपण समजा बाहेर हॉटेलिंगला गेलो किंवा रोडवर पाणीपुरी वगैरे खायची, तर असं आपलं जो जीवनशैली आहे ती आपल्याला बदलावी लागली. हे छोटे छोटे कामं आपल्याला करता येत नाही. नक्कीच अग्रवाल साहेबांनी सांगितलं आता, ते हिट झाले, फेमस झालेत, परंतु काही गोष्टीला त्यांच्या दैनंदिन जे दिनक्रम आहेत, जे काम आहेत, त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय येणार. आणि साहजिकच आहेत, तुम्ही इतके मोठे कलाकार झाले, तर कलाकार झाल्यानंतर सेलिब्रिटी झाल्यानंतर या गोष्टी घडणारच आहेत. कुठेतरी ह्या गोष्टी सुखद पण वाटतात की इतके लोक आपल्याला ओळखतात, आपल्याशी फोटो काढतात. भारतामध्ये जगाच्या तुलनेमध्ये तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जगात कुठेही एवढे तरुण नाहीत. आपलं ऍव्हरेज वय जे भारताचं हे 26 ते 28 दरम्यान आहे. इतके सगळे तरुण वर्ग आपल्याकडे आहेत. यांना तुम्ही काय संदेश द्याल की ही जी शक्ती आहे, तरुण शक्ती, ही कुठे डायव्हर्ट झाली पाहिजे, ही कुठे गेली पाहिजे? सध्या तरुण मुलं जे आहेत, सध्या म्हणजे संख्याही त्यांची फार झालेली आहे आणि प्रत्येक जण नोकरीसाठी फिरतो, नोकऱ्या मिळत नाही. प्रत्येकानं व्यवसाय काहीतरी करायला पाहिजे किंवा प्रायव्हेट जॉब असतात त्या करायला पाहिजेत. आपल्या इकडची महाराष्ट्रात तरुण मंडळी जी आहे ती जॉबच्या याच्यामध्ये त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळे जे बाहेरचे जे दुसऱ्या राज्यातले लोक येऊन आपल्या इकडे त्यांची जागा घेतात, आपली जागा घेतात. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम येतो. सगळे कुठेही जा, सगळे तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा तिकडचे लोक दिसतील. मुंबईला तर पूर्ण युपी आणि बिहारचे लोक, टॅक्सीमध्ये, हॉटेलिंगमध्ये, प्रत्येक ठिकाणी ते लोक काही काम करतात. आपल्या इकडच्या तरुण वर्गाला थोडं ते प्रॉब्लेम वाटतो, काम करत नाही, असं आहे. नक्कीच तो एक प्रॉब्लेम आहे. आणि वय एक वाढत चाललेले, लग्नाची एक फार मोठी समस्या आहे. आजकाल मुलीकडच्यांना बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मुलाला मोठं पॅकेज पाहिजे. या गोष्टी शक्य नाही. मुलीचे वडील आता 60 वर्षामध्ये जे कमवतात ते आता 25 वर्षाच्या मुलामध्येच त्यांना ती अपेक्षा असते, मला याच्यापासून हेच पाहिजे. त्याच्यामुळे लग्नही होत नाही. आणि हे जीवनशैली म्हणा किंवा मोबाईलचा अति, सोशल मीडिया म्हणा, याच्यामुळं लग्न चुकून झालंही तरी ते टिकवणं फार महत्वाचं आहे. ते टिकणं बी फार अवघड झालेलं आहे. सध्या डायव्हर्सची संख्या फार झालेली आहे आपल्या समाजामध्ये. त्याकडे एका तरुण पिढीनं थोडं लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. खूप महत्वपूर्ण संदेश दिला त्यांनी. हे सांगितलं की जसं आपण आता महाराष्ट्रात राहतो, बिहारमधील, युपी मधील जे काही तरुण वर्ग आहेत, तो कामाच्या शोधात जे काही मिळालं ते काम करण्यासाठी तो त्या ठिकाणून दुसऱ्या राज्यातही जातो, दुसऱ्या राज्यात जाऊन काम करतो. परंतु महाराष्ट्रातला जो तरुण आहे तो स्वतःचं गाव सोडून सुद्धा जायला तयार नाही. त्याला वाटतं माझ्या गावातच मला जे काही काम मिळेल ते मी करेल, मी काही माझं गाव सोडून जाणार नाही, माझं राज्य सोडून जाणार नाही. ही एक महत्वपूर्ण गोष्ट सरांनी या ठिकाणी सांगितली. सर, आता बऱ्याचशा लोकांना किंवा तरुण युवकांना जे सोशल मीडियात काम करू बघतायत त्यांना ते नेहमी प्रश्न विचारतात की मला व्हिडिओ बनवायचा, तर मला मोठा कॅमेरा लागेल, 2 लाखाचा, 3 लाखाचा, मला लाईट्स लागतील, मला साऊंड लागेल. ही खरंच ही गरजेचं आहे काही गोष्टी? हे बघा सर, आपल्याला सोशल मीडियावर काम करायचं असेल, किती मोठं असू द्या, त्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. आयफोनच घ्यायचा 1.5-2 लाखाचा सर, काहीच गरज नाही. साधा अँड्रॉइड फोन असतो 20-25 हजाराचा, त्याला कॅमेरा जर योग्य असेल तर त्याप्रमाणे त्याच्यावरही शूट करता येतं. मी सध्या अँड्रॉइडचा साधा फोन वापरतो. तुम्ही आता सध्याला अँड्रॉइड साधा फोन वापरतो. तुम्ही कुठलाही असं कॅमेरा किंवा असं महागडे नाही, काहीच वापरत नाही? असं वापरत नाही. आणि साऊंडसाठी छोटे माईक येतात, 500 रुपयापासून माईक येतात. हा, तर तो माईकही एक साधा माईक जरी वापरला तर त्याच्यावर आपलं काम होऊ शकतं. म्हणजे ज्याची करण्याची इच्छा आहे, ज्याला काम करायची इच्छा आहे, ज्याला तुम्ही सारखं सोशल मीडियावर काम करायचं आहे, त्याला ही कारण देऊन चालणार नाही. त्यांनी कुठलाही साधा माईक, साधा फोन घेऊन सुद्धा तो त्याचं काम सुरू करू शकतो. त्यांनी सुरुवात कुठून करावी, तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियामध्ये प्लॅटफॉर्म असे भरपूर आहेत वेगवेगळे. जाहिरातीचं क्षेत्र हे सगळ्यात चांगलं आहे सध्या. अच्छा. बाहेर एडिटिंगचे कोर्स आहेत,
भरपूर ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये वाव आहेत चांगले, 6 महिन्याचे आहेत, 3 महिन्याचे, 1 वर्षाचे. त्या एडिटिंगला सध्या AI चा जमाना आहे, त्यामध्ये स्कोप आहे. या क्षेत्रामध्ये आलं तर तुम्हाला मार्केटिंग, जाहिरातीचं वगैरे भरपूर स्कोप आहे. आणि याला काय शिकण्यासाठी काय शिक्षणाची कोणती अट नाही. तुम्ही कोणत्या एखाद्या इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा MBA केलेलं आहे, तुम्हाला जॉबचा प्रॉब्लेम येतो, तर याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीची काही गरज नाही. हे शिकून तुम्ही आपण एखाद्या सोशल मीडियामध्ये सध्या वाव आहे, याच्यामध्ये आपण काम करू शकतो. नक्कीच खूप महत्वपूर्ण विषयावर तुम्ही हात घातलाय की जे काही तरुण मुलं आहेत त्यांनी फक्त पडद्यावर दिसण्याचा अट्टहास न करता की पडद्यामागची जी कामं आहेत, जशी कॅमेरा आहेत, कॅमेरा शिकणं, त्याच्यानंतर एडिटिंग शिकणं, AI आलेले आहेत, AIच्या नवीन नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवणं, हे सुद्धा काम आहेत आणि याला सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. अत्यंत महत्वाचा विषय सरांनी घेतलाय. अजून एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं सर की या सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक जण फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो, फोटो काढतो, परंतु यातून मला एक गोष्ट दिसून आली की प्रत्येक जण स्वतः आनंदी असल्याचा भास दाखवत असतो जगाला. माझी फॅमिली किती हॅप्पी आहे, मी किती चांगला आहे, मी किती फिरायला जातो छान छान ठिकाणी, आणि हे फोटो कायमस्वरूपी तो फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती टाकत असतो. आणि एकूणच सगळीकडे असं सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागतं की तो बघा त्याच्या आयुष्यात किती खुश आहे. काय नाही, मत परिवर्तन तर झालंय पाहिजे. आजकाल काय, बाहेर जेवायला गेलो, मी काय खायलो, लगेच फोटो काढतात, लगेच फेसबुकवर टाकतात. बरोबर. त्याच्यानं मग ते काही काही घरामध्ये वाद वाढतो. अरे हा तो खायला त्या हॉटेलमध्ये गेला, त्याच्याबरोबर. या छोट्या छोट्या गोष्टीसाठी सोशल मीडिया नाहीये. बरोबर. सोशल मीडिया चांगल्या कामासाठी आहे, त्याचा चांगला वापर करायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर बिझनेस चालू करा, मार्गदर्शन चालू करा, भरपूर त्याच्यावर आपल्याला काही करता येतं. ह्या गोष्टीसाठी सोशल मीडिया नाहीये. एकदम राईट गोष्ट सरांनी पकडली आणि सांगितली आपल्याला की सोशल मीडिया हा तुम्हाला बिझनेस करण्यासाठी आहे. तुमचं काहीतरी त्या ठिकाणी लोकांना काही तुम्हाला नॉलेज द्यायचं असेल किंवा तुम्हाला काही लेक्चर्स घ्यायचे आहेत किंवा जे काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत किंवा विनोदी व्हिडिओ सर जसं बनवतात त्यातून लोकांचं मनोरंजन होतं, अशा पद्धतीचं काम करा ज्यातून एक बिझनेस उभा राहील, एक चांगलं काम होईल, लोकांच्या फायद्याची गोष्टी करता येईल. आजकाल जीवनामध्ये भरपूर, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आला म्हणजे प्रॉब्लेम येणारच आहे. प्रत्येकामध्ये अडचणी वगैरे असतातच. तर माणसानं हसत खेळत जगलं पाहिजे. प्रेशर कुकर सारखं जगलं पाहिजे. प्रेशर कुकरला खालून आग लागलेली असती, वरून गरम वाफ लागलेली असती, पण तरी तो शिट्या मारत जगतो. त्याच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे आपण, आणि एकदम आनंदी राहायला पाहिजे, टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. सकाळी उठलं की आपली निगेटिव्ह थिंकिंग नाही पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे. आज माझं हे काम होणारच आहे, असं नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार जर ठेवले तर आपलं जीवन एक एक दिवस आनंदात काढायला पाहिजे. जीवन नुसतं काढायचं नाही, जीवनाचा एक एक दिवस आनंद घ्यायला पाहिजे. बस एवढंच बोलल मी. धन्यवाद. आत्ताच आपल्या सोबत होते किशोरजी अग्रवाल साहेब, आणि त्यांनी आपली मुलाखत संपतेवेळी एक खूप सुंदर संदेश या ठिकाणी दिला की जीवनात आनंद घ्या आणि हसत खेळत जगा, निगेटिव्ह राहू नका. जीवन किती काळ आहे, जीवनाचा कालावधीच खूप कमी आहे. ह्या कमी कालावधीत जर इतक्या दुनियाभरची जर आपण टेन्शन घेऊन बसलो तर आपण जगायचं कधी, हसायचं कधी आणि आनंद घ्यायचा कधी, हे साहेबांनी सांगितलंय. आणि त्यांचे व्हिडिओ बघून नक्की हसत राहा, आनंदी राहा आणि हॅप्पी राहा. आपण सर्वांनी ही मुलाखत बघितली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि किशोरजी अग्रवाल साहेब, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. नक्कीच सर, तुमची अशीच प्रगती होत राहो, दिवसेंदिवस तुम्हाला अनेक चित्रपट मिळो, हिंदी चित्रसृष्टीत तुम्ही काम करो आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, हीच आमचं चॅनल किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स कडनं आणि आमच्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.